हॅलो एव्हरीवन. आज मी खूप खुश आहे कारण आहोंनी मला दिलेलं आहे सरप्राईज गिफ्ट. खूप दिवसांपूर्वी मी त्यांना असं टेम्परेचर इंडिकेट करणारी पाण्याची बॉटल मागितली होती आणि ते सुद्धा मी विसरून गेले होते आणि आज अचानक ते मला अशी बॉटल घेऊन आले. मला तर खूप आनंद झालाय. बॉटल पूर्ण स्टीलची आहे त्यामुळे ते मला खूप आवडली आणि त्याच्या झाकणाला टेम्परेचर इंडिकेटिंग मोशन सेन्सर आहे. आपण असं बोट जरी फिरवलं तरी ते लगेच टेम्परेचर इंडिकेट करतं. महत्वाचं म्हणजे या बॉटलमध्ये एक जाळी सुद्धा आहे. म्हणजे पाणी भरताना आपल्याला पाणी सेपरेट काढायची गरज नाही. ते तुम्ही बघू शकता. खूप छान अशी जाळी आहे. मेन म्हणजे ही जाळी स्टीलची आहे. त्यामुळे तर मला खूप आवडली. ती जाळी बसवण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. मला तर बॉटल खूप युजफुल वाटते. कारण यामध्ये आपण चहा, दूध किंवा गरम पाणी कुठं बाहेर जायचं असेल तर घेऊन जाऊ शकतो. आज आम्ही खूप दिवसातून संध्याकाळचं असं बाहेर चाललेलो आहे. इथून मागे थंडी होती त्यामुळे मग रात्रीचं कधी गेलोच नाही. आणि सध्याचं तर वातावरण मला खूप आवडतंय. जास्त थंडी पण नाही आणि जास्त ऊन पण नाही. मी आलो मारुती सुझुकीच्या शोरूमला. इथून एक डॉक्युमेंट घ्यायचा होता इन्शुरन्सचा. ते घेतलं. मी आणि पियुष तर गाडीतच बसून होतो. त्यांनी जाऊन घेऊन आले आणि मग येताना फ्रुट्स घेऊन आलो. इथे खूप छान आणि ताजे फळं भेटतात. त्यामुळे मग आम्ही इथेच आलो होतो. आमच्या घरापासून थोडंसं दूर आहे, तरी पण आम्ही आलो होतो. बाकी जास्त काही काम नव्हतं. त्यामुळे मग आम्ही निघालो घरी. केळी गावाकडून आलेली आहे. आम्ही ऑरेंज, ॲपल, बोरं, डाळिंब, पेरू, स्ट्रॉबेरी आणि किवी एवढे फळं आणलेले आहेत. हे सर्व फळं खूप फ्रेश आहेत. आम्ही स्ट्रॉबेरी दरवेळी काही आणत नाही, पण यावेळेस सीझन चालू आहे म्हणून आणलेली आहे. पियुषला आल्या-आल्या स्ट्रॉबेरी खायची होती. मग त्याला 1-2 स्ट्रॉबेरी धुवून दिली. त्याला पूर्ण बॉक्स पाहिजे होता. मग मी त्याला समजून सांगितलं, की फळं दुपारचे खातात म्हणून आणि त्याने ते ऐकलं सुद्धा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.